तर वेदाने पण छान छान कपडे घालून गुढी उभारली आणि आनंदाने आभाळाकडे पाहिलं तर तिच्याही आईला खूप आनंद होईल. वेदा, बाळा बघतीये मी तुला, सतत असते मी तुझ्यासोबत. तू खुश राहिलीस ना तर मी खुश असेन राजा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या रामपुरे कुटुंबियांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला मंजिरी, आपल्याला निघायला हवं. हो. चला दामोदरराव. आया, थोडी तयार झालीस तू, साडी नेसलीस, मेकअप पण केलास तू, काय फायदा? थर्व सोबत गुढी उभारायची होती तुला, पण इथे काहीतरी वेगळंच घडलं. नाही म्हणजे तू अंबिकाची जागा घ्यायचं स्वप्न बघतेस खरं, पण ती जागा दुसऱ्याच कोणीतरी घेतली तर? हॅपी गुढीपाडवा. माया वेदाची आई होऊ शकते, माझी बायको आहे. गुढी उभाराच्या वेळेला कुठे होतीस माया? नाही, मी आता यांना काय सांगू? मी तर वेदाला अडकवायला गेले होते आणि स्वतःच स्टोर रूम मध्ये अडकून बसले. म्हणजे मी स्टोर रूम मध्ये होते. आज तुझ्या मूर्खपणामुळे गुढीची पूजा तुझ्या हातून झाली नाही. या घरातली अंबिकाची जागा मिळवायची आयती संधी गमावलीस तू माया. अथर्वच्या मनातून अंबिकाची आठवण थोडी तरी पुसू शकली असतीस, पण नाही. त्या सगळ्यावरती पाणी फिरवलंस तू. एक गोष्ट लक्षात ठेव, आज थोबाडीत मारली, पुन्हा जर काही चूक नाही घडली. मॅडम, सॉरी, माझी चूक झाली. हे परत होणार नाही. आज सगळं मीराने केलंय बरं का. बटाट्याची भाजी, पुऱ्या, चटणी, भात, आमटी. हे सगळं मीराने एकटीने केलंय. हो बाबा, तिच्या हातांना ना खूप स्पीड आहे, सगळं पटापट करते ती. मग आपण हे पटापट खाल्लं पाहिजे ना. हा, वाह,
पुदिन्याची चटणी माझी फेवरेट. पुदिनाची नाहीये. काय झालं? काय आहे? कडुनिंबाची चटणी आहे, मी बनवली आहे. अगं मग आधी नाही का सांगायचंस? तुला काय वेडबीड लागलाय का ग? आमचं सगळ्यांचं तोंड काय कडू करायचंय तुला? मम्मी अगं गावावरनं आली आहे ती. असंच काहीतरी वेडं वाकडं करणार. तू लक्ष देऊ नकोस का? तुम्हाला खरं सांग, मुद्दाम केलंस ना तू हे? असं काही नाही आत्या, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ टाकून कडुनिंबाची चटणी बनवणं ही आपली प्रथा आहे ना. एक मिनिट, तू तुझ्या गावच्या पद्धती इथे आणू नकोस. नर्मदा, मीरा अगदी बरोबर बोलते. गुढीपाडव्याची हीच खरी परंपरा आहे. आपल्याला आवडतं म्हणून गुढीपाडव्याला श्रीखंड हवं हे आपण ठरवलेलं आहे. पण सणावारांच्या परंपरा खरं तर आपण विसरतच चाललोय. कडुनिंबामध्ये औषधी गुण असतात आणि वर्षाची सुरुवात निरोगी आयुष्याने व्हावी म्हणून ही परंपरा आहे. कळलं? मीरा, सगळ्यांना वाट चटणी. बाईसाहेबांनी सगळ्यांनाच द्यायला सांगितलं. पाणी पाणी पाणी. काय झालं? काय आहे? कडुनिंबाची चटणी आहे, म्हणजे याचे खूप फायदे असतात. शरीरातली उष्णता कमी होते आणि उपाशी पोटी खाल्लं ना तर रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. पण कशाला, काय गरज आहे याची? अथर्व, ती काही चुकीचं बोलत नाही. आपण प्रत्येक सणाला जो प्रसाद करतो तो आपल्या प्रकृतीसाठी फायदेशीरच असतो. आणि काल मीरानेच मला विचारलं तेव्हा मीच तिला म्हणाले की ही चटणी कर. अगं आई, पण प्रत्येकाला आवडेल असं नाहीये ना. द्यायच्या आधी सांगायचं. खाणारा ठरवेल त्याला खायचंय की नाही. तोंड कडू झालं सगळं. बाईसाहेब, मी आलेच हा. अथर्व, नाराज झाली बघ ती. आणि ती काय तुला वाटीभर चटणी खायला सांगत होती का? उगाच बोललास तू तिला इतकं. हुशार आहे तशी ती. उद्धट आहे. अरे वा, बरं झालं आमची चिमणी आज झोपली नाहीये. ते आज आपल्याला एक औषध घ्यायचंय. हे घे, आकर बघू. थोडंसंच का? अगं टेस्ट करून बघ. बरं बरं बरं, हे घे घे घे. अगं हे गोड आहे, खाऊन तर बघ. गोड आहे की नाही? आता कडू खाल्लंस ना, आता अख्खं वर्ष गोड जाणार. बाहुली सोबत खेळतीये काय गे ठमे? आज आपली वेदा किती सुंदर दिसत होती. वेदा, तुला माहितीये का, आज तुझी आई खूप खुश झाली असणार तुला गुढी उभारताना बघून.
हे काय वेदा झोपली नाही अजून? हो, मी झोपतच होते आता. अगं इट्स ओके, तू जाऊन झोप. आज मी तिला झोपवते, कारण आज मी वेदाला बेड टाईम स्टोरीज सांगणार आहे. नाही नको, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी आहे ना, मी करते. अगं इट्स ओके, किती धावपळ करणार आहेस तू? तसंही दिवसभर सगळं तूच केलंयस, म्हणजे गुढीची सगळी तयारी केलीस, त्यानंतर वेदाचं आवरलं, स्वयंपाक केलास, गुढी उभारलीस तू, सगळंच केलंस तू. म्हणून मी म्हणते की आता इतकं सगळं केल्यानंतर ॲटलिस्ट वेदाला तर झोपवू दे मला, प्लीज. अहो प्लीज कशाला म्हणताय? काही हरकत नाही, तुम्ही आज वेदाला झोपवा, मी जाते. ओके. वेदा बाळा, झोपा शांत. गुड नाईट. हे शाणे, कुठे पळते? एक गोष्ट लक्षात ठेवायची, आज जे काही झालं त्याबद्दल फक्त तुला आणि मला माहित आहे. ओनली यू अँड मी. आणि जर कोणाला हे कळलं ते असं नाक ना नाक असं घेईन आणि कैची घेऊन कचकन कापून टाकेन, कळलं? रडू नको, रडू नकोस. आता गपचूप झोपायचं, कळलं? गुड गर्ल आहे की नाही? कळलं ना? का त्या मीराने किस केलं तर चालतं? मी किस केलं तर नाही चालणार? न गिव्ह मी अ किस लाईक अ गुड गर्ल. गुड गर्ल. गपचूप झोपायचं, कळलं? नाटकी. अगं पण तू काय करणार होतीस त्याच्यात? हे बघ, झालं गेलं, गंगेला मिळालं. हा, तू विषय सोडून दे. सोडून देऊ म्हणजे? मला कळतच नाहीये काय होतंय. म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या आणि अथर्वच्या मध्ये ती वेद येते. बरं, तिला बाजूला करण्याचे प्रयत्न मी करते, पण त्यातही मला यश मिळत नाही. आणि हे कमी आहे का की आता ती मीरा आलीये, आधी ती लंच डेट, आणि आता 1 मिनिट, तू किती विचार करतेस सगळ्या गोष्टींचा? अगं नुसती गुढी उभारता आली नाहीये तुला, अख्खं वर्ष पडलंय, कितीतरी सण येतील आता. हॅलो, हा बोलते. हा ओळखते. ओके 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 ओके. काय काय झालंय? हा, काय झालं? हे काय होतंय? हे काय होतंय? हे 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 मला कळतच नाहीये काय होतंय. अगं हे स्वप्न आहे की काय आहे? सगळं बिनसत चाललंय. एक मिनिट, काय काय बिनसत चाललंय? कुणाचा फोन होता? मला सांगणारच का काय झालं? आत्या आत्या, आपल्याला मदत करणारा मांत्रिक, त्याचं काय? तो कोमात गेलाय. काय? हो. अरे देवा, आता वेदा, त्या मायावर विश्वास ठेवून मी आता जन्माची चूक केली आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागते. आय एम सॉरी राजा, खरंच सॉरी.
वेदा, वेदा, अरे वा, वेदा ताई उठली सुद्धा. चिमणी उठली, सकाळ झाली. आपल्याला शाळेत जायचंय की नाही? आणि अजून तू आवरलं नाहीस? बापरे, अजून अंघोळ केलेली दिसत नाही. आज आपण काय करूया? तो बाथरूम मध्ये असतो ना कारंजा, काय म्हणतात त्याला, शॉवर. आज आपण शॉवर खाली अंघोळ करूया. हा, चला 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 लवकर. मीरा, राधाताई, अगं तू इतक्या सकाळ सकाळ इथे? मुलाची शाळा होती ना, सकाळची शाळा असते त्याची. त्याला सोडलं आणि म्हटलं तुला भेटूया. दामोदर काका भेटले ग खाली. त्यांनीच सांगितलं तू इथे आहेस म्हणून. मग आले. मग कसा झाला पाडवा? छान झाला पाडवा. अरे हो, तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुलाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा मीरा. वेदाला शाळेत जायचंय, तिचे कपडे काढायचे. ये ना ताई, आज वेदाची आई आपल्यात असती तर किती छान झालं असतं ना. म्हणजे वेदाने पण छान पाडवा साजरा केला असता. वेदाची आई असती तर तू या घरात नसतीस मीरा. तुझी आणि वेदाची भेटच झाली नसती. हो, तुम्ही मला दुसरीकडे नोकरीला लावलं असतात ना. ताई, तू सगळ्यांना ओळखत असशील ना? अजय, वेदाची आई कशी होती? वागायला, बोलायला. ताई, तुला माहितीये, या घरातली सगळी माणसं ना त्यांचं खूप कौतुक करतात, सतत नाव घेत असतात. खरंच त्या किती चांगल्या असतील ना. हे मीरा, बाईसाहेबांनी खाली बोलवलंय तुला. हो, हे कपडे. ए, तुला सांगितलेलं कळत नाही का? कान नीट उघडे ठेवायचं आणि जे काय सांगतोय ते ऐकायचं. बाईसाहेबांनी बोलवलं की हातातली सगळी कामं टाकायची ना आधी तिकडे जायचं. कळलं का? हो, हे कपडे. त्याचं बघतो मी काय करायचं. इकडे मीरा, तू जा, आपण नंतर बोलूया. इकडे तिकडे काय बघायला लागली? जा की लवकर. हो. बापरे, अंबिका मॅडमचा फोटो. हे त्या माया मॅडमनी सांगितलं होतं, या अंबिका मॅडमची एक पण वस्तू घरात राहता कामा नये. आता हे जर बघितलं तर खापर माझ्याच डोक्यावर येणार. चला चला, आता तुम्ही पण घराबाहेर चला. काय काय कामं करायची राहते तिथे, काय सगळं मलाच बघावं लागतं. माया, तू माझ्या सगळ्या आठवणी मिटवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी माझी मुलगी माझं प्रेम कधीच विसरणार नाही. आणि तसे तुझे आभार. तुझ्या या एका निर्णयामुळे मीरा या घरात माझं सत्य न कळता राहू शकते.